भांडतो, आज आम्ही आमच्यामध्येच भेदामध्ये भांडतो. कोणी मराठा, कोणी कुणबी, कोणी माळी, कोणी साळी, कोणी आगरी, कोणी ब्राह्मण, कोणी मराठी. काय चालू आहे? हे चालू नाहीये, हे चालवलं जातंय. हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये, हा एकत्र राहू नये, याचा मराठी माणूस एकत्र राहू नये, याच्यासाठी बाहेरच्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ते आमच्या आतल्या लोकांना समजत नाहीये. हा राज ठाकरे गेले अनेक वर्ष बोंबलून हेच सांगतोय महाराष्ट्राला, जे महाराष्ट्राचं जे चांगलं आहे ते बाहेर काढा, बाहेर निघत नसेल उद्ध्वस्त करा. एक मागे तुम्हाला उदाहरण दिलं होतं, आता मला आठवत नाही तुम्ही ते ऐकलं की नाही. मी कुठच्या तरी 2-3 सभांमधून सांगितलं होतं की ज्यावेळेला तुम्हाला विचारतात, प्रश्न विचारतात ज्यावेळेला की तुम्ही कोण आहात तुम्ही सांगता आम्ही भारताचे नागरिक आहोत. कुठले भारताचे नागरिक? आम्ही महाराष्ट्रातले नागरिक आहोत. अच्छा, महाराष्ट्रातले नागरिक. कुठले महाराष्ट्रातले नागरिक? आम्ही नेरळला राहतो. अच्छा, नेरळला राहता. कुठे नेरळला राहता? घर आहे का? तो घराचा जमिनीचा तुकडा आहे ना, ते म्हणजे तुमचं अस्तित्व. नाहीतर नेरळला राहतोयला काय लॉजिक आहे? महाराष्ट्राचा आहे म्हणजे काय? आजपर्यंत जगामध्ये जेवढी युद्ध झाली ती सगळी युद्ध काढून बघा. त्या सर्व युद्धांना आपण इतिहास म्हणतो. आणि जगामधला कोणताही इतिहास हा भूगोलाशिवाय पूर्ण होत नाही. भूगोल म्हणजे जमीन. तुम्ही मोगलांचा इतिहास काढून बघा, चंगेज खानचा इतिहास काढून बघा, पहिलं महायुद्ध काढून बघा, दुसरं महायुद्ध काढून बघा. कुठलंही युद्ध काढून जर समजा बघितलं तर काय युद्ध म्हणजे काय? जमीन ऍक्वायर करणं. ही जमीन ऍक्वायर करणं याला आपण इतिहास म्हणत आलो. ती लढवून जमीन आपण ऍक्वायर करतोय. आज महाराष्ट्र इतका बेसावध आहे. पूर्वी लढाया तरी व्हायच्या, आम्हाला कळायचं तरी हे जमीन आमची घ्यायला आले. आता राजकीय दृष्ट्या इतक्या हळू पद्धतीने तुमच्या जमिनी आता हातामध्ये घेतल्या जात आहेत, उद्या तुमच्याकडे काही तुमचं अस्तित्व राहणार नाहीये. आज मी इथे रायगड जिल्ह्यामध्ये उभा आहे. आज हा समजा हा तुमचा झालेला ब्रिज आहे. कुठला? आता नावाशिवा, शिवडी नावाशिवा झालाय ना. या शिवडी नावाशिवा आज तो ब्रिज झालेला आहे. ज्या वेळेला असल्या प्रकारचे रस्ते निर्माण झालेले आहेत ना, त्या वेळेला आपल्या लोकांच्या हातात फक्त जमिनी गेलेल्या आहेत. कारण बेसावध होतो आम्ही, आम्हाला कळतच नाही. तात्पुरत्या पैशावरती पण आम्ही जमिनी देऊन टाकतो. उद्या हा रायगड जिल्हा देखील तुमच्या हातात राहणार नाही. इथे विमानतळ येतोय, इथे मुंबईला लिंक होणारा रस्ता येतोय. आणि हा रस्ता आल्यावरती, हे विमानतळ झाल्यावरती सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या जागा ज्या आहेत ते बाहेरच्या राज्यातले लोक येऊन परचेस करणार तुमच्या नाकावर टिचून. हळूहळू तुम्ही दुसरी भाषा बोलायला लागणार. तुम्ही मराठी बोलायचं बंद होणार, कारण ते माणसंच बोलायची बंद होणार तुमच्याशी. आणि उद्या ह्या सगळ्या जमिनी, आता मी तुम्हाला सांगून ठेवतोय, धोक्याची सूचना रायगड जिल्ह्यासाठी खास. आता पुढच्या काही दिवसांमध्ये सिलिंग तयार होईल. तो काय म्हणतात त्याला, शिवडी नावाशिवा हे विमानतळ येणार. माझी मराठी बांधवांना, भगिनींना माझी हात जोडून विनंती आहे की हे काय चालू आहे ना आपल्या आजूबाजूला, सतर्क राहा. प्रत्येक ठिकाणी मध्ये इमारतीच्या इमारती गळीकृत केल्या जात आहेत, जमिनीचे पट्टे काढून घेतले जात आहेत. ही एक वेगळ्या प्रकारची महाराष्ट्रातल्या विरोधातली ही एक प्रकारची सहकार चळवळ आहे.
जी आपल्या विरोधातली आहे, जी महाराष्ट्राच्या विरोधातली आहे. बाबांनो, हे समजून घ्या. उद्या हाताबंद या गोष्टी जेव्हा जातील ना, त्यावेळेला फक्त पश्चातापाचा हात फक्त कपाळात मान बसावं लागेल तुम्हाला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.